जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आज आपण धनु राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिन्याचं अतिशय सविस्तर आणि अचूक राशी भविष्य पाहणार आहोत। जर तुमची रास धनु असेल तर हा महिना तुमच्या आयुष्यात मोठे निर्णय, नवे बदल आणि भविष्यासाठी दिशा ठरवणारा ठरणार आहे। हा महिना तुम्हाला शिकवेल, तपासेल आणि शेवटी तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ग्रहस्थिती। जानेवारी महिन्यात सर्व प्रमुख ग्रह धनु राशीवर प्रभाव टाकत आहेत। सूर्य आर्थिक क्षेत्रावर परिणाम करतो आहे। बुध तुमची बुद्धी, बोलण्याची पद्धत आणि निर्णय क्षमता वाढवतो आहे। शुक्र प्रेम, नातेसंबंध आणि आकर्षण देतो आहे। मंगळ ऊर्जा देतो आहे, पण रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। गुरु हा तुमचा स्वामी ग्रह असून तो तुम्हाला संरक्षण आणि योग्य दिशा देतो आहे। शनी खर्च, जबाबदारी आणि संयम शिकवतो आहे। राहू आणि केतू मानसिक विचार आणि कर्माचे परिणाम समोर आणत आहेत। महिन्याचा एकूण प्रभाव। जानेवारी महिना धनु राशीसाठी मिश्र आहे, पण शेवटी फायदेशीर ठरणार आहे। काही दिवस ताण जाणवेल, काही दिवस आनंद मिळेल। हा महिना तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून दूर नेऊन योग्य गोष्टींकडे वळवेल। संयम ठेवलात तर प्रगती नक्की होईल। नोकरी आणि करिअर। नोकरी करणाऱ्या धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे। कामाचा ताण वाढेल, पण त्याचबरोबर वरिष्ठ तुमचं काम ओळखतील। नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। प्रमोशन किंवा बदलाची चर्चा होऊ शकते। नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे। वादविवाद आणि ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा। व्यवसाय आणि उद्योग। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना हळूहळू प्रगती देणारा आहे। जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात। नवीन क्लायंट किंवा नवीन संधी मिळू शकते। भागीदारीत काम करत असाल तर गैरसमज टाळा। मोठी गुंतवणूक सध्या टाळलेली बरी। पैसा, खर्च आणि गुंतवणूक। पैशाच्या बाबतीत उत्पन्न येईल, पण खर्चही वाढलेला राहील। घर, वाहन, आरोग्य किंवा शिक्षणावर खर्च होऊ शकतो। अनावश्यक खर्च टाळणं खूप गरजेचं आहे। गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या। प्रेम आणि रिलेशनशिप। प्रेमात असलेल्या लोकांसाठी हा महिना भावनिक आहे। गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण संवाद ठेवलात तर नातं टिकेल। सिंगल लोकांसाठी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते। भावनांवर नियंत्रण ठेवल्यास प्रेमात स्थैर्य येईल। विवाह आणि वैवाहिक जीवन। विवाहित धनु राशीच्या लोकांसाठी संयम खूप महत्त्वाचा आहे। जोडीदाराशी वाद टाळा। एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर नातं अधिक घट्ट होईल। विवाह इच्छुकांसाठी योग्य प्रस्ताव येऊ शकतो, पण घाई करू नका। कुटुंब, समाज आणि प्रतिष्ठा। कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील। घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल। समाजात आणि मित्रपरिवारात मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे। तुमचं बोलणं आणि वागणं लोकांवर प्रभाव टाकेल। आरोग्य। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम आहे। थकवा, पचनाचा त्रास, डोकेदुखी जाणवू शकते। योग्य आहार, पाणी आणि झोप याकडे लक्ष द्या। नियमित चालणं किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल। मानसिक स्थिती। मानसिकदृष्ट्या हा महिना विचारांचा आहे। काही वेळा गोंधळ जाणवेल, पण शेवटी स्पष्टता येईल। ध्यान, जप किंवा प्रार्थना मन शांत ठेवेल। एकांतात थोडा वेळ घालवणं फायदेशीर ठरेल। प्रभावी उपाय। दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालावे। गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूंचं दान करावं। गुरुवारच्या दिवशी गोड पदार्थाचा नैवेद्य द्यावा। प्रभावी मंत्र। दररोज किंवा गुरुवारी ओम गुरवे नमः,
हा मंत्र 108 वेळा जप करावा. शुभ गोष्टी. शुभ रंग पिवळा. शुभ अंक 3. शुभ वार गुरुवार. शुभ दिशा पूर्व. अंतिम निष्कर्ष. जानेवारी महिना धनु राशीसाठी बदल घडवणारा आहे. हा बदल सुरुवातीला कठीण वाटेल, पण शेवटी तुमच्याच फायद्याचा ठरेल. संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार ठेवलात तर हा महिना तुमचं आयुष्य पुढे नेईल. धनु राशीच्या मित्रांनो, हा महिना तुम्हाला मजबूत, शहाण आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ग्रहांची साथ तुमच्यासोबत आहे. जानेवारी संपेपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल नक्की अनुभवणार आहात.